नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेत राहा. शुभ सकाळ सर्वांना. आज आपण बघणार आहोत सोलापूरची टमाटरची आमटी. तर हे बघा, मी 7-8 टमाटे ते कापून घेतले आहे, वाटून घेतले, मिक्सरला लावून घेतले आहेत. हे बघू शकता. कढईमध्ये तेल टाकलं आहे, थोडेसे जिरे टाकले आहेत, मोहरी नाही टाकायची, थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे, बघू शकता. थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर वाटलेली पेस्ट आपल्याला टमाट्याची त्यामध्ये टाकायची आहे. हे आपल्याला छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे. ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे. थोडंसं झाकण ठेवूया आपण ह्याच्यावरती, बघू शकता. हे बघा, किती छान असं याला तेल सुटलेलं आहे. ही भातासोबत आमटी एकच नंबर लागते बरं का. नक्की एकदा ट्राय करून बघा. 2 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून, बारीक वाटलेले शेंगदाणे आहेत ते, बघू शकता. हे शेंगदाणे टाकून पण याला थोडंसं छान असं फ्राय करायचं असेल तर मी गरम पाणी ठेवलेलं आहे, गरम पाणी टाकायचं बरं का. गरम पाणी तर टाकून घेतलं नाही, शेता पातळ दिसते पण नंतर शिजल्यानंतर खूप छान लागते आणि थोडं घट्टपणा पण येतो ह्याला, बघू शकता. मला एक 10 ते 15 मिनटं असं सोकू द्यायचं आहे. छान घट्टपणा येतो ह्याला, हे बघू शकता. हे बघा, ही थोडीशी पातळ आहे पण खायला खूप चव लागते बरं का. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जेव्हा तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा येईल तेव्हा नक्की ट्राय करा. हे बघा, बघू शकता. भात आणि टमाट्याची आमटी दिसायला जेवढी छान दिसते ना, खायला पण तेवढीच टेस्टी लागते बरं का. आणि झटपट होणारी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास